एवढं जरी फील झालं तुम्हाला तर प्रवचन यशस्वी झालं ना, बरोबर आहे की नाही? नाहीतर मग काय आपलं लाईट जळते, फॅन जळते, प्रसाद आहे, सगळं एनर्जी, गाडीचं डिझेल जळते, काहीतरी आपण घ्यायला पाहिजे थोडंसं. ठीक आहे, तर पाठीमागच्या वेळेला झालं. आता आज आपण बघूया की काय होतं आहे तो. आज भगवंत बोलत आहेत आणि अर्जुनाने शिष्यत्व पत्करल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा एखादा व्यक्ती शिष्यत्व स्वीकार करतो, गुरु स्वीकार करणं म्हणजे काय? गुरु स्वीकार करणं म्हणजे त्या गुरूंनी जे सांगितलं ते ऐकायला पाहिजे. नाहीतर मग नुसतं स्वीकार केलेला आहे परंतु मी काहीच ऐकत नाही म्हणल्यानंतर हे फक्त नातं एक फॉर्मॅलिटीज झाल्या ना. जसं लग्न झालेलं आहे, पती पत्नी आहेत, परंतु ते दोघंही एक त्यांचं काहीही जमत नाही किंवा ते एकमेकाशी बोलत नाहीत, असं चालेल का हो? हां, तर बोलायला लागेल, संबंध प्रस्थापित करावा लागेल. अगदी याचप्रमाणे गुरु आणि शिष्यामध्ये सुद्धा संबंध स्थापन व्हावा लागतो. गुरुच्या मनात काय चाललं हे शिष्याला कळायला पाहिजे. मनातलं राहू द्या, जे बोललंय ते तरी पालन केलं पाहिजे. ही फार मोठी गोष्ट आहे. मनातले जे जाणतात, जे काही गुरु असतात आणि काही शिष्य असतात, तर असे काही शिष्य असतात की जे गुरूंनी जे सांगितलंय जसं आहे तसं करतात. चांगलं आहे की नाही? हे गुरूंनी सांगितले जसं आहे तसं ऐकतात, करतात. काही शिष्य असे असतात की गुरूंनी न सांगता सुद्धा गुरुच्या अपेक्षेप्रमाणे मनातलं त्यांच्या जाणतात आणि करतात. हे एकदम बेस्ट, उत्तम शिष्य झाले. आणि असे काही शिष्य असतात की जे गुरूंनी सांगून सुद्धा ऐकत नाहीत, ते तिसऱ्या क्रमांकाचे. पहिल्या क्रमांकाचे सांगा, जे गुरुच्या मनातलं जाणतात, गुरु न सांगता सुद्धा त्यांना कळतं मनातलं, आणि त्या पद्धतीनं त्यांची सेवा करतात, हे 1 नंबरचे शिष्य. 2 नंबरचे शिष्य बोला, जे गुरूंनी सांगितलेल्या तत्वाचं तंतोतंत पालन करतात. हे 2 नंबरचे. आणि 3 नंबरचे शिष्य की जे गुरूंनी सांगून सुद्धा ऐकत नाहीत, हे 3 नंबरचे शिष्य. आणि 4 नंबरही आहे आपल्याकडे. 4 नंबर काय असेल हो सांगा? 4था नंबर आहे की गुरूंनी सांगितलेलं तर ऐकतच नाही, पण मनाने असं काहीतरी करून ठेवतं की गुरुला त्रास होईल, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी असं काहीतरी करून ठेवणार की ते गुरुला फेडावं लागतं नंतर. असे काही महाभाग शिष्यसुद्धा असतात. तर अशा प्रकारे गुरु जे आहेत, तर गुरु कोण बनू शकतो त्याचं उदाहरण दिलं आहे. किबा विप्र किबा न्यासी शूद्र केनेनय हे कृष्ण तत्ववेत्ता सई गुरु हय. असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे चैतन्य चरितामृतच्या मध्यलीलेमध्ये की एखादा व्यक्ती ब्राह्मण असणं किंवा हलक्या जातीमध्ये जन्माला येणं किंवा संन्यास घेणं हे महत्त्वपूर्ण नाही, तर ती व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु बनू शकते. ही कॅन बिकम अ गुरु ऑफ होल वर्ल्ड. तो संन्यासी आहे, ब्राह्मण आहे, खालच्या जातीतला आहे असं नाही. गुरु हा कसाही असू शकतो, कुठल्याही जातीचा असू शकतो, कुठल्याही संन्यासाचा असो, वानप्रस्थी असो, कोणी असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थ असो, परंतु त्याला कृष्णाचं विज्ञान माहीत असलं पाहिजे. ज्याला कृष्णासंबंधी माहिती आहे तो जगत गुरु बनू शकतो, संपला विषय. पण पुढं असं म्हटलेलं आहे, षट्कर्मणि पुणो विप्रो मंत्रतंत्र विशारदा वैष्णवो गुरुर्नश्चाद वैष्णव श्वपचो गुरु. बघा, एखादा वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये पारंगत असल्यापासून संपूर्ण वेदविद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. एखादा फार मोठा पंडित आहे, अशी भगवद्गीता पाठ आहे, वेद पाठ आहे, महाभारत पाठ आहे, सगळं पाठ आहे, आणि सगळं काही यज्ञ करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, मंत्र म्हणण्यामध्ये एक्सपर्ट आहे, सगळं काही त्याला जमतं आहे, परंतु त्याला भगवंताविषयी प्रेम नाही, त्याला भगवंताविषयी जास्त आत्मीयता नाही, श्रीकृष्णच भगवंत आहे हे त्याला पटत नाही. अशा व्यक्ती जो आहे तो गुरु बनू शकत नाही. आणि आपल्या गावाकडचा एखादा गावंढळ मनुष्य आहे आणि त्याला श्रीकृष्णावर
फार विश्वास आहे, आत्मीयता आहे, त्याने पूर्ण सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं आहे, तर तो गुरु बनू शकतो असं म्हटलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे गुरु कोण आहे याची चर्चा झाली. आणि मग अर्जुन गेला भगवंतांकडे, मला तुमचे गुरु बनवा म्हटला. आणि मग भगवंत बनले. ठीक आहे, भगवंत तर त्याची फिरकी घेत आहेत ना, अर्जुनाची फिरकी घेत आहेत. तर मग गुरु म्हणून आता गुरु झाल्यानंतर मग आता ऐकायला पाहिजे ना सगळं. मग पुढं अर्जुन काय म्हणत आहे बघा. बघा, गुरूंच्या पुढे कधीही उच्च स्वरामध्ये नाही बोलायला पाहिजे. गुरूंच्या पुढे कधीही भौतिक सांसारिक विषय नाही काढायला पाहिजे. बरेच लोक येतात आणि जे संत असतात, संन्यासी असतात, गुरु असतात, त्यांच्या पुढे भौतिक चर्चा करतात. आमचा धंदा चालत नाही, आमचा लोन काढले हप्ता जात नाही, आमच्या हे आजारी पडलेत, असं आहे तसं आहे. तर गुरु हे जे असतात, गुरु हे सांसारिक समस्या सोडवण्यासाठी नसतात. पहिली गोष्ट, गुरु हे संसारातून त्या व्यक्तीला भगवंताकडे नेण्यासाठी असतात. म्हणून गुरूंकडे गेल्यानंतर आपण भौतिक विषयांची चर्चा नाही करायला पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे? आपण आध्यात्मिक जिज्ञासा करायला पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिना सत्वदर्शिना. कशी जिज्ञासा करायला पाहिजे? तर गुरूंकडे गेल्यानंतर, महाराज आमचा एक प्रश्न आहे, याचं उत्तर सांगा, असं नाही. थोडं नम्रतेनं, तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना, थोडंसं नम्रतेनं आणि त्यांना विचारलं पाहिजे. कधी विचारलं हक्क आहे तुम्हाला? तर तुम्ही त्या गुरूंची सेवा केली पाहिजे. थोडी सेवा करा, मग तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. म्हणून कधीही गुरु संत यांना प्रश्न विचारण्याच्या अगोदर आपण सेवा केली पाहिजे. त्यांची सेवा म्हणजे काय? त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तनाणी, मनाणी, धनाणी, तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. कधीही गुरुकडे जात असताना मोकळ्या हाताने नाही जायला पाहिजे. कधीही संतांना प्रणाम करताना, साधूंना प्रणाम करताना मोकळ्या हाताने प्रणाम नाही करायला पाहिजे. एखादं फूल आपण देऊ शकता, एखादं फळ आपण देऊ शकता. ते फळ आणि फूल नसेल तर तुम्ही लक्ष्मी देऊ शकता, पैसे देऊ शकता धनाच्या रूपाने. तर अशा प्रकारे काहीतरी सेवा घडली पाहिजे गुरूंची आणि संतांची, आणि मग आपण प्रणाम करू शकतो त्यांची सेवा केल्यानंतर. आणि मग तुम्ही प्रश्न विचारायला पात्र आहात. असे 56 इंचाची छाती बाहेर काढून प्रश्न नाही विचारायचा. समजलं का? कारण जगामध्ये एक वेळ आई वडील मिळू शकतात, पण गुरु नाही मिळू शकत, हे लक्षात घ्या. आलं का लक्षात तुमच्या? कधी कधी माय मरो मावशी जोब असं म्हटलेलं आहे. एकाची आई जर वारली तर त्याची मावशी त्याला प्रेम देऊ शकते. या नात्यामध्ये कधी कधी आई पण भेटू शकते, आईचं प्रेमसुद्धा दुसरीकडे मिळू शकतं, पण गुरु नाही मिळू शकत. गुरु हा मिळणं फार कठीण आहे. म्हणून गुरुची भूमिका आई वडिलांपेक्षा सुद्धा मोठी आहे. कारण आई वडील तर काही थोडेफार संस्कार देऊ शकतात या जन्मामध्ये, पण गुरु जे असतात ते एका जन्माचे नसतात. गुरु हे अनेक अनेक जन्मासाठी एकच असतात. कारण आपण 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरून आलेलो आहे. आत्ता मनुष्य जन्म लाभलेला आहे, आणि इथे जो गुरु बनवणार तो गुरु तुमचा कायमस्वरूपी राहतो. गुरु हा माणूस नसतो. पहिली गोष्ट, तो भगवंता समान असतो असं वर्णन आहे. साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे. गुरु हे साधारण समजणं गुरूंना हा अपराध मानलेला आहे. त्याला गुरुला साधारण समजणे हा अपराध आहे, नाम अपराध आहे. तर ते साधारण समजायचं नाही की हा हाडामासाचा आहे, हा माणूस आहे, साधा आमच्यासारखाच आहे, फक्त याने भगवे कपडे घातलेत, किंवा मोठा महाराज आहे, मोठ्या आसनावर बसलाय, मोठं प्रवचन देतोय म्हणून तो महाराज आहे, असं नाही. तर जर जो गुरु बनण्यास पात्र असेल किंवा खरंच गुरु असेल तर त्यांच्याकडे बघताना भगवंतांचं स्वरूप त्यांच्यामध्ये पाहायला पाहिजे. साक्षात भगवंतच त्यांच्या मुखातून बोलत आहेत असं आपण म्हणायला पाहिजे. जर भेद असेल तर तुम्ही ऐकणार ना. आता मी वर बसलो आहे, मला अभिमान आहे म्हणून मी वर नाही बसलेलो आहे. कारण कुठंतरी पाण्याचा प्रवाह व्हायला पाहिजे. एका लेवलला असेल तर पाणी वाहणार नाही. समजलं का? तर त्यामुळे मी बोलत आहे आणि तुम्ही खाली बसला, याचा अर्थ असा आहे की मी जे बोलत आहे ते तुम्ही ऐकायला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? तर ते फ्लो वरून खाली, वरून पाणी कुठं वाहतं? खालच्या दिशेने वाहतं.
असं खालून वर कधी वाहत नाही पाणी. म्हणून गुरुचं पद हे वर आहे. आणि गुरूंना एकतर पहिली गोष्ट उलट प्रश्न नाही विचारला पाहिजे, आणि गुरूंना नम्रतेनं त्याच्यामध्ये सर्वांचं कल्याण होईल असा प्रश्न विचारला पाहिजे. फालतू प्रश्न नाही विचारला पाहिजे, सांसारिक प्रश्न नाही विचारला पाहिजे. त्यामध्ये 4 लोकांचं कल्याण होईल असे प्रश्न आपण गुरूंना विचारले पाहिजेत. आणि त्या गुरूंची सेवा केली पाहिजे. नुसतेच प्रश्न विचारण्यासाठी गुरु नाही, हे पण मी सांगितलं. आणि जेव्हा गुरुकडे आपण जातो त्यावेळेला गुरूंकडे गेल्यानंतर समजा गुरूंनी आपल्या मनाविरुद्ध काही उपाय सांगितला, उत्तर दिलं, आणि जर आपल्याकडनं पालन नाही झालं तर अवघड होईल. जेव्हा आपण गुरूंकडे जातो त्यावेळेला त्यांनी जे आदेश देईल तो पालन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. मी काय बोललो लक्षात घ्या. जर तुम्ही गेला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं तुमच्यानं झालंच नाही तर तो अपराध बनतो असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे क्षमता पाहिजे तेवढी, किंवा काय त्यांनी सांगितलं आहे मग आदेशाचं पालन व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्याने तुळशीची माळ धारण केली आणि सांगितलं की आजपासून मी मांसाहार करणार नाही, मी चहा पिणार नाही, मी हे करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, आणि जर त्याने गुरूंकडून माळ घेतलेली आहे आणि मग पुन्हा तो ते करत आहे, याचा अर्थ काय झाला? गुरूंना तो मानत नाही. त्यांनी सांगितलं दादी मी असं करणार नाही, मी माळ घातल्यानंतर पुन्हा तो जर तर करत असेल तर याला म्हणतात अपराध. मग हा अपराध लागल्यानंतर आपलं पतन होतं. म्हणून गुरूंना आपण पूर्ण शरण जायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. गुरूंना जो शरण जातो त्याने सगळं जिंकलेलं आहे, त्याला भगवंत भेटलेले आहेत. ज्याच्यावर गुरु प्रसन्न आहेत याचा अर्थ त्याला 100% भगवंत भेटलेले आहेत, भगवंत त्याच्यावरती प्रसन्न आहेत. कारण गुरु जे आहेत ना, हे गुरुच भगवंताकडे पोहोचवतात आपल्याला, त्यांचं कार्यच आहे ते. युक्तस्य भक्तस्य नियुंजतोपी वंदे गुरु श्री चरणारविंद. भगवंताच्या सेवेमध्ये ते युक्त करतात, आपल्याला लावतात भगवंताच्या सेवेमध्ये, आणि राधाकृष्णाकडे पोहोचवण्याचं कार्य करतात. आलं लक्षात तुमच्या? म्हणून भगवंतापेक्षा सुद्धा गुरूंचं स्थान कबीरदास सांगतात. काय सांगतात? गुरु गोविंद दोनो खडे काकू लागे पाय. जर माझ्या पुढे साक्षात भगवान श्रीकृष्ण गोविंद आले आणि माझे गुरुसुद्धा तिथं उपस्थित असले तर पहिला प्रणाम मी कुणाला करू? प्रश्न आहे की नाही हो? साक्षात विठ्ठल आले आता इथं आणि आपले गुरु पण आले तर पहिलं पाया कोणाच्या पडू मी? हां, असा प्रश्न आहे. हे माहिती आहे म्हणून सांगताय, पण खरंच असं घडलं तर कसं व्हायचं? खरंच असं घडलं तर तुम्ही गडबडून जाणार. काकू लागे पाय, मी कोणाच्या पाया पडू? बलिहारी. तर म्हणले की बलिहारी काय पुढं? गोविंद दियो मिलाय. म्हणे त्या गुरूंना पहिला मी प्रणाम करणार ज्यांनी मला गोविंदाशी भेट घडवून आणली. आलं लक्षात? म्हणजे ते गुरु श्रेष्ठ आहे. आणि म्हणून गुरूंचं स्थान हे फार मोठं आहे. ज्याला गुरु समजायलाच हे आयुष्य जाईल आपलं. भगवंत तर नंतरची गोष्ट आहे. म्हणून गुरूंना जाणलं पाहिजे आणि गुरूंच्या आदेशाला जाणलं पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी गुरूंचं ऐकलं त्यांचं कल्याण झालेलं आहे. समजलं का? ही चर्चा तर आपण बरीच केलेली आहे. आता अर्जुन जो आहे तो अर्जुन गुरूंनी स्वीकार केलेला आहे, पण तो अर्जुन जरा आपल्यासारखाच आहे, माझ्यासारखा आहे. अर्जुन जो आहे, अर्जुन आता गुरु मांडले म्हणल्यानंतर ऐकायला पाहिजे की नाही? श्रीकृष्ण काय म्हणतायत ते. अर्जुन काय करतोय? जरा वाद करतोय. काय म्हटलं बघा इथं? आता तो अर्जुन म्हणत आहे की मला काही उपाय दिसत नाही. स्वर्गातले देवतांसारखे सार्वभौमत्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचं निराकरण करता येणार नाही. अरे बाप रे, काय केलं हे? मी माझ्या माणसांना मारणार, त्यांचं राज्य हिसकावून घेणार आणि मग मी राजा बनणार, असं रक्तरंजित भोग मला नको आहे म्हणे. आणि मग मला जो शोक होईल त्या शोकाला कोण कारणीभूत आहे म्हणे. म्हणजे मी स्वर्गाचं राज्य जरी मला दिलं तरी मी दुःखातच राहणार, शोकामध्ये राहणार, असं अर्जुनाचं म्हणणं आहे. मला हे असलं नको आहे म्हणतंय अर्जुन. बघा ना, ही नम्रता जी असते ना
हरे कृष्णा तुम्ही किती जर पाक दंडवत जरी घातला पालतं झोपला जरी गुरु पुढं, ही नम्रता नसते. हां, नम्रता म्हणजे गुरूंच्या आदेशाचं तंतोतंत पालन. तो भलेही किती कडवट स्वभावाचा असू द्या, कसाही असू द्या, तो सेवा करतो का ही महत्त्वपूर्ण आहे गुरूंची, ऐकतो का त्यांनी सांगितलेलं हे महत्त्वपूर्ण आहे. तो नम्रता त्यातनं दिसते सेवेतनं. तर या ठिकाणी आता अर्जुन, हां मी तुमचा शिष्य झालो आहे, मला तुमचा शिष्य बनवा म्हटला खरं, पण आता पुढं काय म्हणतोय, मला शोक होतोय म्हणे. हां, आणि हा शोक जो आहे, हां, मला या शोकाचं निराकरण करता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही गुरूंचा स्वीकार केला त्या दिवशी तुमच्या उद्धाराची 100% जबाबदारी त्यांनी घेतलेली असते. पुढं काय बोलायचं नाही, त्यांनी जे सांगेल ते करायचं, असा नियम असतो. परंतु आता अर्जुन काय म्हणतोय की हे परंतप श्रीकृष्णांना म्हणाला, गोविंदा मी युद्ध करणार नाही. न योत्सीति गोविंदा मुक्ता तृष्णीं बभूव. कसं बोलू शकतो असं? आता भगवंत आधी पण म्हणले होते युद्ध कर, ऊट धनुष्यबाण घे, आधी पण बोलले होते. आता तर गुरु बनवलेला आहे आणि त्यांना उलट बोलतोय अर्जुन. तो म्हणतोय मी युद्ध करणार नाही. आपल्यासारख्यांचीच अवस्था आहे सगळी अशी. प्रभूजी एवढी सेवा करणार, मला जमणार नाही. म्हणजे जेव्हा राहितं तर आपण असं म्हटलं की गुरु बोलत असतात तेव्हा साक्षात भगवंतच त्यांच्या मुखातनं बोलतात असं मानायला पाहिजे होतं. आता इथं मुखातनं कोणी बोलत नाही, साक्षात भगवंतच बोलतायत अर्जुनाच्या पुढे, आणि तो म्हणतो की मी युद्ध करू शकत नाही. येतंय का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे अर्जुन जो आहे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आणि मग जेव्हा भगवंताने बघितलं, भगवंताने थोडं हसले भगवंत. कारण भगवंताचं काय इच्छा होती की अर्जुनाचं कल्याण व्हावं, आणि भगवंताची काय अशी इच्छा नव्हती की याला काय राजा बनवावं अर्जुनाला, ही सगळे मरावी लोक ह्याला राजा बनवावं असं काही भगवंताची इच्छा नव्हती. हे लक्षात घ्या. भगवंताची इच्छा होती की अर्जुनाचं आत्मीय कल्याण व्हावं, याचं हे मनातलं सगळं निघून जावं आणि ह्यानी आपलं कर्तव्य पूर्ण करावं. भगवंत काय म्हणले ते का तुला स्वर्गासारखं राज्य मिळेल, सोन्याचं सिंहासन मिळेल, मग तू राजा होशील वगैरे. भगवंताला काय म्हणायचं नाही आणि भगवंताला द्यायचं पण नाही अर्जुनाला या गोष्टी. भगवंताला फक्त कर्तव्याचं पालन करतो फक्त तुझ्या, आणि तुझं कल्याण होऊ दे अशी भगवंताची इच्छा आहे. आणि बघा गुरूंची, खऱ्या गुरुची हीच इच्छा असते. हे गुरुची भूमिका निभावली. बरेच गुरु लोकांकडे आपण जातो आणि आपल्याला वाटतं की आमचं काहीतरी भौतिक काम व्हावं, आमचं संसारामध्ये हे काम व्हावं, आम्हाला लॉटरी लागावी, आम्हाला ती जमीन मिळावी. एक माताजी आली माझ्याकडे आणि मला म्हणाली, रडायला लागले. म्हटलं काय झालं माताजी? तर ते म्हटले आमच्या सासऱ्याची जमीन आहे तिकडं आणि ती मला मिळाली पाहिजे, तर त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि प्रभूजी तुम्ही मला आशीर्वाद द्या की ती जमीन मलाच मिळाली पाहिजे. मी म्हटलं मी असले काय आशीर्वाद वगैरे देत नाही. म्हटलं तुम्हाला जमीन पाहिजे तर तुम्ही कोर्टात जावा, विधिवत लढा आणि त्या पद्धतीनं घ्या. तर भौतिक ज्या समस्या आहेत त्याचं उत्तर भौतिकच आहे. आलं लक्षात तुमच्या? जे काही संसारात चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही जावा. तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला भेटेल, तुमचं खरं असेल तर तुम्हाला ते पचेल. आलं लक्षात तुम्हाला? परंतु महाराज त्याच्यामध्ये काय करणार? असं महाराजांचे आशीर्वाद असे मागायला पाहिजेत की अशी बुद्धी आम्हाला द्या की जेणेकरून आमचं भजन चांगलं होईल, आम्हाला भगवंताची आवड निर्माण होईल, नामस्मरण चांगलं होईल, असा आशीर्वाद द्या म्हणायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? याच्यासाठी महाराज आहेत, संत आहेत, गुरु आहेत. परंतु तुम्ही भौतिक गोष्टी मागत असाल, माझं हे होऊ द्या काम, ते होऊ द्या, तर महाराज त्याच्यामध्ये काय करणार हो? कुठलाच महाराज करू शकत नसतो, हे लक्षात घ्या. ते फक्त आव आणत असतात, तथास्तु, डोक्यावर हात ठेवणार तुमच्या, म्हणणार तुझं कल्याण हो बाळा. तर असं काय म्हणत असतं ते लोक. हे काही खरं नसतंय असं काय. तर ते सगळे भोंदूगिरी असते सगळी. ही कुठलाही खरा महाराज असं करत नाही. तो तर म्हणतो कृष्णेर्मतिरस्तु, तुला भगवान श्रीकृष्ण चांगली बुद्धी देव, सत्संगाची बुद्धी तुला देव,
हा आशीर्वाद प्रत्येक संताच्या गुरुच्या हृदयातनं निघत असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण भगवंतांच्या किंवा गुरूंच्या जवळ गेल्यानंतर काय करायला पाहिजे, आपण भौतिक गोष्टी मागायला नाही पाहिजे. आणि आशीर्वाद वगैरे काय नसते, आशीर्वाद भौतिक आशीर्वाद देणारच नाही. पहिली गोष्ट, जर तो खरा गुरु असेल, खरा संत असेल, तर तुमचं भौतिक दृष्टीनं संसाराचं कल्याण हो असा आशीर्वाद कधीच देणार नाही. तो देऊ शकतो एक आशीर्वाद, लवकर तुला वैराग्य येऊ संसारातनं, भजनाला लागू. खरा गुरु संत असा आशीर्वाद देतो, हे लक्षात घ्या. म्हणून कधी मंदिरात किंवा गुरुकडे जाताना सांसारिक समस्या घेऊन कधी नाही जायला पाहिजे. भक्ती मार्गाची विशिष्ट आहे. कारण सांसारिक समस्या कशा असतात सांगितलं तुम्हाला. जसं 10 रुपये जर तुमच्याकडे तुम्हाला भेटले, समजा फायदा झाला, याचा अर्थ तुम्हाला 2 रुपयाचा फायदा झाला की नाही हो, 4 रुपयाचा पण झाला, 8 रुपयाचा पण झाला, 9 रुपयाचा पण झाला आणि 10 रुपयाचा पण झाला. कारण 10 रुपयामध्ये तेवढं येतं, 2 रुपये पण येतात, 4 रुपये पण येतात. म्हणून जसं भक्ती मार्गात आलं ना, बाकीची कामं ते सहज होऊन जातात, त्याचा काही विषय नसतो जास्त, ती काही मोठी गोष्ट नसते. निर्णय सहज होऊन जातात. उदाहरणार्थ, माझ्या बळावर मी निर्णय घेत आहे, कारण समजा आता माझ्या बळावर मी निर्णय घेत आहे, हां हे माझं काम झालं पाहिजे म्हणून मी रात्रंदिवस कष्ट करत आहे. तर भगवंताने ठरवलंच तर दोषी चुटकी वाजवायची पण गरज नाही. आपण म्हणतो ना चुटकीसरशी झालं काम, चुटकीसरशी पण नाही. भगवंतांनी ठरवलंच तर डोळ्याची पापणी लवती ना लवती ते काम होऊ शकते. ज्या कामाला 10 तास लागणार होते ते 10 सेकंदात पण होऊ शकते की नाही हो. याला म्हणजे स्मार्ट वर्क. एक असतं हार्ड वर्क, डॉंकी वर्क, एक असतं स्मार्ट वर्क. तर आपण स्मार्ट बनायला पाहिजे. आपल्याकडे मोबाईल, स्मार्ट वॉच, आणि बुद्धीला लागलाय गंज आपल्या. मोबाईल कसा स्मार्ट वॉच, घड्याळ कशी स्मार्ट. पण ते स्मार्टपणा याच्यामध्ये आहे की तुम्ही काय करा, श्रीकृष्णांना भौतिक काय मागू नका, सांसारिक काय मागू नका. याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. गुरूंना भौतिक काय मागू नका. तुम्ही जेव्हा भगवंतांकडे जाताना भगवंत बरोबर त्या गोष्टी करतात. येते का लक्षात. ते सेकंडरी, ते प्राथमिक आणि दुय्यम. तुम्ही भगवंताकडे गेला, गुरूंकडे गेला तर भौतिक लाभ तर होतीलच. इवन नामस्मरण करतो की नाही आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रीमद भागवत संपल्यानंतर, जसं श्रीमद भागवतामध्ये आदी अंते मध्ये सर्वत्र हरी गीयते, भगवंत या गुणाचंच वर्णन आहे. पण भागवत संपल्यानंतर 24,000 श्लोकांचं भागवत संपल्यानंतर शेवटचा श्लोक, नामसंकीर्तनमेश्च सर्व पाप प्रणाशनम, त्याच्यामध्ये म्हटले भगवंत की हे जे भगवंताचं नाव आहे, हे भगवंताचं नाव घेतल्यानंतर भौतिक लाभसुद्धा होतो, सांसारिक लाभसुद्धा होतो नामस्मरणाने. परंतु सांसारिक लाभ व्हावा म्हणून नामस्मरण करू नका, हे लक्षात घ्या. नाहीतर मग माळ घेतलेली आहे, हरे कृष्ण, घर कधी पूर्ण होणार, हरे कृष्ण, लग्न कधी होणार, हरे कृष्ण, हे ह्याच्याकडे पैसे अडकले ते कधी येणार, हरे कृष्ण, मग आता गाडी बदलायची आहे, कधी निघणार, हरे कृष्ण. हे सगळं असं जर असेल, सांसारिक नामस्मरण करत असताना संसाराचं चिंतन करणे याचा एक अपराधच आहे. पण ते पूर्ण पण होणार, पण पूर्ण आपण असं नाही करायला पाहिजे. कारण तुम्ही पंतप्रधान आलेले आहेत तुमच्या गावामध्ये पंतप्रधान आलेले आहेत, आणि त्यांनी अशी जाहीर केलेलं आहे की तांदूळवाडी गावामध्ये ज्यांचं उत्पन्न कमीत कमी म्हणजे 1 लाखापर्यंत आहे, म्हणजे जे आपण असं दारिद्र्य रेषेखाली वगैरे, किंवा सरसकट धरा चला सगळ्यांनाच, तर सर्वांना बरोबर 1 वाजता दुपारी सर्वांना काय भेटेल की एक फॉर्च्युनर गाडी मिळेल प्रत्येकाला, 50 लाखाची प्रत्येकाला भेटेल. मग असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, फुकटमध्ये मिळते, जायला काही प्रॉब्लेम आहे का हो, घ्यायला पाहिजे ना. एक व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती म्हणतो मला फॉर्च्युनर काही नको बरं का, मला सायकल देता का.
तर सायकल कोण चालवते का आजकाल? कोणच चालवत नाही, बंद व्हायला लागली सायकल. मला एक सायकल देता का साधी हिरोची? म्हणजे पंतप्रधान द्यायला तयार आहे तुम्हाला फॉर्च्युनर आणि तुम्ही त्याला सायकल मागताय. 50 लाखाची गाडी 5 साऱ्या सायकल, फरक आहे की नाही हो? हुशारी याच्यात आहे की 50 लाखाची देतो तर घ्या ना तुम्ही. तुम्ही द्यायला लागलाय कोणतरी तुम्हाला. तसं भगवंताचं नाव जे आहे, हे हरे कृष्ण मंत्र आहे, हे तुम्हाला भरपूर काही देणार आहे. हे असं देणार आहे काही तुम्हाला की जे संपणार नाही. आणि तुम्ही त्याकडे काय मागताय? लगीन होऊ द्या, गाडी मिळू द्या, एवढं लोन पास होऊ द्या. म्हणजे भरपूर काही देणारा आहे, त्याकडे शक्ती आहे. आणि तुम्ही मागताय काय? 1 रुपया द्या की पंतप्रधानाला. म्हणजे ते पंतप्रधानाची इज्जतच काढली तुम्ही. तो फॉर्च्युनर द्यायला आला, त्याला 1 रुपया मागताय. म्हणजे इज्जत आहे ना, ते देणाऱ्या माणसाची पण इज्जत काढली तुम्ही सगळे. म्हणजे भीक घेणाऱ्याला आणि भीक घालणाऱ्याला सुद्धा इज्जत असते, माहिती आहे ना तुम्हाला? मग तसंच आहे ना, भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे आणि त्या नावाकडे तुम्ही काय मागताय? भौतिक, आमचं हे काम होऊ द्या, आमचं ते काम होऊ द्या. अरे ते होणारच आहे, ते विषय नंतरचा. पण मागू नका. तसं गुरूंकडे गेल्यानंतर काय मागायला पाहिजे? त्या अर्जुन काय मागायला लागलाय? भगवंत म्हणले युद्ध कर. हा म्हणतो मी युद्ध करत नाही. आता भगवंत हसायला लागले. थोडं स्मित हास्य केलं भगवंताने. का केलं? भगवंत म्हणले मी ह्याला किती समजून सांगतोय, ह्याला काय कळतंय की नाही काय? पुन्हा पुन्हा तेच बोलतोय आणि मी युद्ध करणार नाही. माझा घसा कोरडा पडलाय, हात थरथर कापतेत आणि मी युद्ध करणार नाही. भगवंत हसायला लागले. म्हणजे आता मला गुरु बनवले तरी बी ऐकत नाही. समजलं का तुम्हाला? इथंपर्यंत आपण हे घेतलेलं आहे की दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा राहून श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. भगवंताला सगळं माहिती आहे हो, आणि बरोबर सगळं होणार आहे. किती लोक मरणार आहेत भगवंताला माहिती आहे. 65 करोड लोक मरणार आहेत, हे कोणाला माहिती आहे? भगवंताला माहिती आहे सगळं. या युद्धामध्ये काय होणार, जिंकणार कोण आहे? पांडव जिंकणार आहेत. कोणाला माहिती आहे? भगवंताला माहिती आहे. हे सगळं ठरलेलं आहे. आपण फक्त माध्यम आहे, फक्त माध्यम. मग आपण फक्त कार्य करत राहायचं श्रीकृष्णांसाठी ना. कृष्ण काय म्हटले तेवढंच करायचं. उठ म्हणले उठायचं, बस म्हणले बसायचं, तेवढंच करायचं आहे. पण आपली बुद्धी नाही ना तेवढी. आपल्याला काय माहिती आहे काय होणार आहे पुढं? भगवंतानी सगळं ठरवून ठेवले आपल्या जीवनात काय होणार आहे ते. तुम्ही फक्त भगवंतासाठी कार्य करत राहा. ते जे काय व्हायचं आहे ते होणारच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही त्याला काठी लावू शकत नाही आडवी. याचा अर्थ आळशीपणा असा नाही, हे पण लक्षात घ्या. याला असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही, ते आणून देईल, मग आता मी प्रभूजी म्हणलेत भगवंत करतील, असं नाही. तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे जे कर्म दिले ते करत राहा. समजलं का सर्वांना? आणि मग या ठिकाणी भगवंत बोलले अशुच्चान्वस. आता श्लोक आहे. अशुच्चान अनवशोचस्त्वं प्रज्ञावादांच भाषसे गतासु न गतासूंच नानुशोचन्ति पंडितः. जे शोक करण्यायोग्य नाही त्याच्याबद्दल तू शोक का करतोयस? बोलताना तर पंडितासारखा, पोपटासारखा, रागूसारखा बोलतोयस, असं म्हणायचं थोडक्यात भगवंतांना अर्जुनाला. मला राज्य नको, हे नको, ते नको. परंतु अरे जे शोक रडायची गोष्टच नाही. ज्या गोष्टीसाठी रडायला पाहिजे त्यासाठी तू रडत नाही आणि फालतू गोष्टीसाठी रडायला लागलाय. कधी कधी रडायचं जे असतं ना, शोक व्यक्त करणे म्हणजे रडणे, तर रडावं कुठं हा पण नियम आहे. अर्जुन रडत आहे, त्या रडण्याला काही अर्थ आहे का? तो अर्जुन कशासाठी रडत आहे? आता तुम्ही लहान मुलं असतात का, लहान मुलांना खेळणं देतो आपण. खेळण्यामध्ये पण एखादी सायकल असते बघा छोटीशी, आणि गाडी पण असते, 4 चाकी गाडी असते ना खेळण्यामध्ये. मग ती जी गाडी आहे, आणि तुमच्याकडे घरी पण एक ओरिजिनल गाडी आहे 4 चाकी. मग काय झालं, ती जी लहान मुलाची गाडी आहे ते एका मुलाने पळवली शेजारच्या. छोटी गाडी, खेळायची गाडी शेजारच्या मित्राने पळवली. मग तो लहान मुलगा हातपाय आपण रडायला लागला, माझी गाडी, माझी गाडी, माझी गाडी, कोणी नेली, कोणी नेली. मग ते बघितल्यानंतर त्याचे बाबा बाहेर आले. म्हणजे काय झालं, का रडतोयस? ते म्हटलं माझी गाडी पळवली बाबा. बाबा बी खाली बसला, हातपाय आपटून रडायला लागला.
कशी काय गेली तुझी गाडी, कशी काय गेली तुझी गाडी, आता कसं व्हायचं, आणि 50 लाख 5 रुपयाची होती की, 5 रुपये घातले होते की. हे शोभतंय का बाबाला रडणं असं? हां, घरातली जी ओरिजिनल गाडी जर चोरी गेली असेल तर एक रडणं ठीक होतं बाबाचं, पण ते लहान मुलाबरोबर बाबा बी रडायला लागलाय. तशी अवस्था अर्जुनाची आहे. भगवंत म्हणतायत, अरे तू रडतोयस कशासाठी? या सांसारिक गोष्टींसाठी रडायला लागलाय, हाडाच्या मासाच्या शरीरासाठी रडायला लागलाय, तो आत्म्यासाठी रडायला पाहिजे. आणि मग अर्जुनाला भगवंत असे बोलतात, बघा रडणं जे आहे, माणूस मेल्यानंतर रडतो की नाही आपण? रडतो का? तुमच्याकडे रडतात का? सगळीकडेच रडतात. हां, तर शोक व्यक्त करतो. कधी कधी म्हणजे शोकसभा काय असते, पण त्या शोकसभेत कुणाला शोक झालेला नसतो. सगळेजण मोबाईलमध्ये लागलेले असतात असे. हां, पुढं कोणतरी मनोगत व्यक्त करत असते. शोक व्यक्त करताना सुद्धा आम्ही एका ठिकाणी शोक व्यक्त करायला गेलो होतो, आणि त्या ठिकाणी एका प्रभूजीला म्हणलं आम्ही बोला, मग ते उभं राहिले आणि बोलायला लागले. नाना फार चांगले होते आणि मी त्यांना भेटलो, ते फार मनमिळाव होते, कधी आले आपल्या गावाकडे तर मला भेटल्याशिवाय जात नव्हते, वगैरे 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 वगैरे. हां, नंतर शोकसभा झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, एवढा जवळचा संबंध होता तुमच्या नानांबरोबर, मला माहीत नव्हतं. ते म्हणले, प्रभूजी अहो बोलायचं असते म्हणले तसं, मी त्या नानाला ओळखत सुद्धा नाही म्हणले. समजलं तुम्हाला? तर ते शोकसभा असते कधी कधी. आणि शोक जो रडणं आहे, तर रडायला पाहिजे की नाही पाहिजे? असं मेल्यावर माणूस रडायला नाही पाहिजे कधीसुद्धा, लक्षात ठेवा. एखादा माणूस मेल्यानंतर रडलं नाही पाहिजे. काय होतं रडल्यानंतर? थोडं रडलं तर थोडं पाणी येतं, बरोबर आहे का? आणि जास्त गैवर घातला तर मग ती नाकातनं शिंबूड बी येतो. नाक असं भरून येतं का नाही सगळं, का घसा भरून येतो. जास्तच ओरिजिनल गैवर घाला किंवा डुप्लिकेट घाला, पण ते नाक वगैरे भरून येतं, थोडंसं कफ असल्यासारखं थोडंसं, आणि डोळ्यातनं पाणी येतं. आणि मग काय होतं, जेव्हा माणूस मेल्यानंतर एखादा रडतो, तर त्याच्या डोळ्यातनं येणारं जे पाणी आहे आणि नाकातनं येणारा जो शेंबूड आहे, तर हे सगळं त्या मेलेल्या व्यक्तीला खावं लागतं, जो मेला आहे. असं स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे, पंचरात्रमध्ये वर्णन आहे की जे नाकातनं जे काय पस किंवा जे काय घाम येतो आहे त्याला रडून रडून, आणि डोळ्यातनं पाणी येतं आहे, हे सगळं प्यावं लागतं त्या मेलेल्या माणसाला. मी तुमचं खायला लागतं त्याला शेंबूड. म्हणून कधीही मनुष्य मेल्यानंतर रडायला नाही पाहिजे. रडायचा विधी आहे. विधी काय? जेव्हा अंत्यविधी दिला जातो त्यावेळेला बोंबलायचं असतं. आपल्याकडे बोंबलतात का? तेवढंच बोंबलायचं, आधी पण बोंबलायचं नाही, परत बी बोंबलायचं नाही, कळलं का? त्या मेलेल्या माणसाला त्रास जास्त होतो आणि त्याला यमदूत विचारतात, का रे बाबा काय घेऊन आलाय त्या माणसांचं एवढं? खाली ओरडायला लागले ते लोक तुझ्या नावाने, वाटण्या नीट केल्या नाहीत का प्रॉपर्टीच्या? काय एवढे लोक ओरडायला लागले, त्यांचं काय घेऊन आलाय का तू? म्हणून ते यमदूत पण वरती जाब विचारतात त्याला. म्हणून माणूस मेल्यानंतर रडायला नाही पाहिजे, शास्त्र सांगतं. आणि खरंच किती प्रेम असतं ते नंतरचा विषय. खरं ही थोडीशी माया ममता असते, नाही असं म्हणत नाही मी, असायलाही पाहिजे हो तेवढं, नाहीतर कसं संसार चालायचा, बरोबर आहे की नाही? एवढं दगडासारखं सगळे झाले तर कसं व्हायचं? पण विधी आहे. एवढं नाकातनं शेंबूड येऊस तर रडायची काही गरज नाही. तुमचं रडणं थोडं साठवू शकता तुम्ही हृदयामध्ये थोडंसं, बरोबर आहे की नाही? तर भावना साठवण्याच आहेत, विषय तो नाही आहे. परंतु विनाकारण तर सांगण्याचा उद्देश होता शोक. त्याच्यावर विषय निघाला आपला की शोक जो आहे हा शोक करायला नाही पाहिजे. ज्या गोष्टीबद्दल रडायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल रडायला पाहिजे. परत उदाहरणावरती आपल्या लहान मुलाची गाडी चोरीला गेली आणि हातपाय आपटून रडतंय कोण? त्याचा बाप. तरी शोभत? हे अर्जुना, तुला हे शोभत नाही. तू क्षत्रिय आहेस, तू युद्ध करायला पाहिजे, धर्माची स्थापना करणं तुझं कर्तव्य आहे.
आणि तू काय करतोय? भीक मागून खातो, संन्यास घेतो आणि असं म्हणून पळून नको तुझ्या कर्तव्यापासून. ओट उत्तिष्ठा परंतपा. शत्रूला त्रास देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. ओट धनुष्यबाण हातामध्ये घे आणि युद्ध कर. म्हणून आपण पण संसारामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं रडत बसतो, लगेच शोक करत बसतो. असं कसं काय झालं, असं कसं काय झालं, आणि मग मी नाही करत, जाऊ दे. असं नाही. तर काय करायला पाहिजे? गुरूंचं ऐकायला पाहिजे, गुरूंकडे प्रश्न घेऊन गेलं पाहिजे. मी आता पुढे काय करू हे त्यांना विचारलं पाहिजे. मनाने निर्णय नाही घ्यायला पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. तर एक जेव्हा शोक, हा जो शोक आहे, हा शोक कशा प्रकारे तर व्यक्त होतो. अर्जुन जो आहे, हा अर्जुन शरीराप्रती शोक व्यक्त करत आहे. आता युद्ध झालं तर कोण मरेल? माणसं मरतील, सगळे सैन्य मरतील. हां, त्यांच्या घरातले पण माणसं त्याच्यामध्ये आहेत ना. मग ती घरातली माणसं जी आहे ते घरातली माणसं मरणार म्हटल्यानंतर अर्जुनाला दुःख होतंय. याचा अर्थ अर्जुनाची माया आहे, त्यांच्यावरती प्रेम आहे, हे सिद्ध होतंय. आसक्ती आहे की नाही? आणि सुरुवातीला भगवद्गीता सुरू झाली तेव्हा काय म्हटले होते? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुः मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. हे संजय, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? अरे पुढची जी पार्टी आहे, पुढचा जो पक्ष आहे, तो काय विचारतोय? माझी मुलं आणि पांडूची, भावाची पोर होती ना, त्यांनी काय केलं? अरे पांडू महाराज मेल्यानंतर त्यांनी तुला वडील समजलं ना, मग तू असा भेदभाव का करतोस? तू धृतराष्ट्राला विचारलं. माझी मुलं आणि भावाची मुलं काही वेगळे आहेत का? हां, असं म्हणायला पाहिजे होतं. आपल्या मुलामध्ये काय चाललंय असं म्हणायला पाहिजे होतं की नाही? माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं म्हणजे त्यांनी भेदभाव करायला सुरू केलं आहे तिकडे, आणि तू म्हणतोय की माझी माणसं आहेत. हे लक्षात घ्या, असा मेळ कुठेच बसत नसतो. दोन्हीकडनं जर होकार असेल तर ते कार्य होईल. एकानं इकडं वाढायचं नाही, एकानं इकडं वाढायचं, म्हणजे कसं सक्सेस होणार? बघा, आपल्या घरामध्ये भांडणं होतात कधी कधी. मग आपण पती पत्नीचं उदाहरण घेऊया. तर पती पत्नीमध्ये जेव्हा भांडण होतं तर त्यावेळेला त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे, यांनी पण समजून घ्यायला पाहिजे, तर ती कडी बसते बरोबर. बरोबर आहे का? पण दोघंही काय, बायको समंजस आहे समजा आणि नवरा ऐकायलाच तयार नाही आहे, तर किती दिवस ती तरी ओढणार आहे मला सांगा? किंवा नवरा समजून घ्यायला तयार आहे, बायको समजून घ्यायला तयार आहे, किती दिवस ओढणार आहे? एक दिवशी ते तुटणार आहे. लक्षात येते का तुमच्या? म्हणून दोघांनी पण थोडं थोडं दाखवायला पाहिजे सामंजस्य, तर मग तो संसार पुढे जाऊ शकतो. आता हे जी पांडव कंपनी आहे, अर्जुन आहे, हे सगळे नम्र आहेत. हां, आणि ह्यांना प्रेम आहे त्यांच्याबद्दल, आपली माणसं म्हणतात, पण ते पुढची माणसं त्यांना म्हणूनच की आपले. आणि भगवद्गीता शिकवते, मग अशा लोकांना कसं वागायला पाहिजे, अशांबरोबर कसा व्यवहार करायला पाहिजे. ही भगवद्गीता क्लिअरली सांगत आहे की जर पुढचा व्यक्ती त्या पात्रतेचा नाही आहे प्रेम करण्याचा, तुम्ही प्रेम कसं काय करू शकता? जबरदस्ती करायचं का? तर तुम्ही त्यात त्याग करू शकता. कारण जीवनाचं ध्येय फार वेगळं आहे. अशा किडूक मिडूक लोकांच्या बरोबर वेळ घालवण्यामध्ये वेळ घालवू नका. हे लोकांचं काहीतरी काय चाललं यांचं? एकतर धर्माने राज्य करायला पाहिजे होतं, तर ते करायला नको. हे सगळं घेतलं, 5 गावं मागितली होती, 5 गावं पण दिली नाही ती. मी असं केलं आहे, सगळं अधर्म केलेला आहे. तर मग अशा लोकांचा विनाश झालाच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. पळून पळून जाणार कुठे तुम्ही? 2 हात परिस्थितीशी करायला पाहिजे, भगवद्गीता शिकवते. संसारामध्ये किती समाज आहेत? हां, ठीक आहे, तुमचं यांच्याशी पटत नाही, ठीक आहे, तुम्ही दुसऱ्याकडे गेला, तिथं पटणार आहे का? हिथं हे रागीट होते, हां, हे नुसते रागवायचे, पण दुसरीकडे गेलं ते रागवत नाही, ते मारते सुद्धा. मग ते रागवते म्हणून त्याला सोडला, दुसऱ्याकडे गेला ते मारतंय, त्याला सोडला, तिसऱ्याकडे गेला, हां, त्याचा तिसराच प्रॉब्लेम.
काय करते तिसरं? शिव्या घालतंय. हां, चौथ्याकडे गेला. नोबडी इज परफेक्ट. या जगामध्ये पूर्ण कुणीच नाही आहे. मग तुम्ही किती लोक बदलणार? परिस्थितीला सोडून पळू नका असं भगवंताला म्हणायचं आहे. या जगामध्ये सगळं, हे जग आहे म्हणजे सगळं अशीच भरलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही की बाबा तुम्ही ही परिस्थिती सोडा, दुसरीकडे पळा, मग दुसरीकडे पळा, तिसरीकडे पळा. तुम्ही त्या परिस्थितीचा सामना करा, 2 हात करा त्या परिस्थितीला. काय करा? अर्जुनाला म्हणले तू लढ, म्हटले युद्ध कर. एकतर मरशील लढता लढता, मेला तर तुला स्वर्ग मिळेल लढताना, आणि जर जिंकला तर तू राजा बनशील. दोन्हीकडे तुझा फायदाच आहे म्हटले भगवंत. पळून का चाललायस म्हटले. म्हणून परिस्थितीपासून पळू नका. हां, तर त्या परिस्थितीला 2 हात करण्याचा पहिले प्रयत्न करायला पाहिजे, धर्माच्या माध्यमातून बरं का, आणि शास्त्राच्या माध्यमातून. हे सुद्धा शिकायला मिळतं, समजलं का? आणि शेवटी विजय हा धर्माचाच आहे, हे लक्षात ठेवा. जयस्तु पांडुपुत्राणाम येषां पक्षे जनार्दन. ज्या पक्षामध्ये जनार्दन श्रीकृष्ण आहे त्या पक्षाचा विजय नक्की आहे. कृष्ण पक्षाचा विजय नक्की आहे. भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है. थोडा वेळ लागू शकतो. कधी कधी असं वाटतं की अरे काय देव झोपलाय का काय, म्हणजे सो लोक तशी. देव झोपला काय, डोळं उघडून नाही देव. एवढं कष्ट आम्हाला यायला लागले संसारामध्ये. आणि लोकंसुद्धा दुसरे म्हणतात मग तुमचा देव काय झोपलाय का आता. लोकच म्हणतात, तुम्ही म्हणायच्या आधी लोक म्हणतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की भगवंत धर्म आहे, आणि त्या धर्माच्या माध्यमातून जर तुम्ही गेला तर विजय नक्की आहे. थोडा त्रास आहे, चांगल्या लोकांना त्रास आहे. द्रौपदीला त्रास झाला, पांडवांना त्रास झाला, कुंती महाराणीला त्रास झाला, चांगल्या लोकांना त्रास होतो. पण त्याच्यामध्ये जर भक्ती मार्गामध्ये असेल तर वरून दिसतो त्रास, पण आतून फार आनंद असतो. कसा? द्रौपदीला भगवान श्रीकृष्ण भेटले, पांडवांना भगवंतांचं सानिध्य भेटलं. अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहे श्रीकृष्ण, त्यांच्याबरोबर राहिले, त्यांच्याबरोबर मैत्री केली, त्यांच्याबरोबर खेळले, रागवले, बोलले. हे सौभाग्य कोणाला भेटलंय? हा आनंद कुठं वर्णन करावा? बरोबर आहे की नाही? पांडवांना भेटलं या सगळ्या गोष्टी. हां, सांसारिकदृष्ट्या भरपूर दुःख दिसतंय त्यांना. म्हणून कधी कधी भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा बाहेरून तुम्हाला असं वाटतं की अरे ह्यांच्या जीवनात किती दुःख आहे. पण जर तो नामस्मरण करत असेल, भजन करत असेल, सत्संग करत असेल, तर बाहेरच्या लोकांना वाटतं की हे दुःखी आहेत, पण तो आतमध्ये आत्मिक समाधान प्राप्त केलेला असतो. तो जेव्हा नामस्मरण करतोय तो एक वेगळ्या अवस्थेमध्ये असतो, तो विसरून गेलेला असतो, त्याला वेगळा आनंद भेटत असतो. समस्या कोणाला नाही आहेत सांगा ना. उदाहरणार्थ तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, तुमची किडनी खराब झालेली आहे. बाहेरून वाटतोय अरे बाप रे, यांना पण त्रास आहे का? ते फक्त बाहेरून दिसत असते त्रास आहे असं, परंतु तो आत्मिक स्तरावरती आनंद घेत असतो तिकडे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. म्हणून बाहेरून लोकांना दिसतं की अरे शोक आहे, दुःख आहे, पण भक्त कधी दुःखी होऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेष आहे. जर दुःखी होत असेल तर तो भक्तच असू शकत नाही. उलट केलं वाक्य मी. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती संकट आले, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये किती संकट आले, किती चोखामेळा महाराजांच्या जीवनामध्ये किती संकट आले, किती संकट संतांच्या जीवनामध्ये भरलंय संकटाने. कोणाचा मुलगा मेला, कोणाची बायको मेली, कोणाची शेती कोणी तर पळवून नेली, कोणाचं घर कोणी पळवून नेलं, कोणाची गुरं मेली. काय काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये एवढं तर घडलं नाही, पण असं कुठल्या याच्यामध्ये वर्णन आहे काय की तुकोबाराय मांडीत डोकं घालून रडत बसले होते? असं कधी वर्णन आलं की चोखामेळा महाराज कधी रडत बसले होते किंवा देवाला नावं ठेवत बसले होते? देवा असं कसं काय वेळ आणली माझ्यावर रे, मी तुझं एवढं भजन केलं की रे, एवढ्या एकादशी केल्या की, एवढ्या वाऱ्या केल्या, एवढे उपवास केले, एवढं कसं काय तू मला दुःख दिलं रे? असे रडणारे संत कधी ऐकलेत का तुम्ही? उलट संत म्हणतात मला दुःख द्या भगवंता भरपूर, कुंती महाराणी म्हणते, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला तुमची आठवण येईल. सुखात असल्या माणसाला आठवण येत नाही देवाची. समजतंय का तुम्हाला?
हे संतांचे विचार काय आहेत. म्हणून भक्त बनायला पाहिजे. भक्त बनल्यानंतर आतून सुखी आणि बाहेरून लोकांना दिसू शकतंय. भलेही तो आंधळा असेल, पांगळा असेल, लंगडा असेल, किडनी फेल असेल, कॅन्सर झाला असेल, पॅरालिसिस झाला असेल, पण आतून तो दिव्य आनंदाचा अनुभव करत असतो. भले तो गरीब असेल तरीसुद्धा. आता मी असं बघितलं की पूर्वी फार गरीब घरातले पण लोक भक्त बनतात. जे कामाला जाणारे लोक वगैरे आहेत, आज कामाला गेल्याशिवाय पोट भरत नाही, असे लोकसुद्धा भक्त बनलेले मी पाहिले. पण जसं ते भक्ती मार्गामध्ये आले, गंभीर झाले, तसं त्यांच्या जीवनामध्ये इतका बदल झालेला आहे त्या लोकांच्या, की ते म्हणतात की पूर्वी आम्ही फार दुःखी राहायचो, जसं जसं भक्ती करायला लागलो आहे तोच व्यवसाय आहे, तेच काम आहे, पण अतिशय आनंद आहे. लक्षात येते का तुमच्या? हे समाधान, हे सुख भक्ती मार्गामध्ये आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणजे जे सुख आहे हे सुख भक्ती मार्गामध्ये आहे, हे पैशामध्ये नाही आहे. आणि म्हणून बाहेरून तुम्हाला किती जरी दुःखी वाटले माणसं, तरीसुद्धा आतून काय चाललंय? भरपूर आनंद आहे आतून. हे लक्षात घ्या. येते का लक्षात तुमच्या? तर अशा प्रकारे आपण कोणताही शोक नाही करायला पाहिजे. सांसारिक गोष्टींसाठी शोक नाही करायला पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल आहे का? किती रुपयाचा आहे? 15-20 हजाराचा सहज मोबाईल आहे. एक पोरगं लहान, आता लहान मुलं आईवडिलाचा मोबाईल घेणार की का कोणाचा तिराईत व्यक्तीचा घेणार? आईवडिलाचाच घेणार मोबाईल. त्या मुलाने मोबाईल घेतला, खेळता खेळता पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर आईला राग आला. आईने एवढा बदडला की ते पोरगंच मेलं. तिला सहन झालं नाही आईला. कारण प्रेम कुणावर केलं? वस्तूवर प्रेम केलं. पूर्वी कसं व्हायचं की लोक माणसावर प्रेम करायचे आणि वस्तू वापरायचे. आता वस्तूवर प्रेम केलं जाते आणि माणसं वापरली जात आहेत. बरोबर आहे का? तर हे मोबाईल वापरा. मोबाईलपेक्षा काही मुलापेक्षा मोबाईल मोठा होता का? मोबाईल पुन्हा घेता आला असता, पण मूल पुन्हा घेता आला असतं का? हे एक उदाहरण दिलं. अशी अनेक उदाहरणं तुम्ही न्यूजला ऐकताय मोबाईलमध्ये, की तिला सहन नाही होतं त्या मातेला. आपल्याला सुद्धा असंच होतं आहे. आपण काही वेगळ्या घरातले नाही आहे. मोबाईल जर आपला कुठं पडला किंवा हरवला, सापडत नाही, किती चिडचिड होते की नाही हो? समजा तुमच्या घरात 2 लहान मुलं आहेत आणि कोणतरी घेऊन गेले, मोबाईल खाली खेळत बसले आणि तुम्ही बायकोला विचारताय, अगं मोबाईल कुठे आहे? मोबाईल कुठे आहे? अहो इथंच तर ठेवला होता, इथंच तर ठेवला होता. मी नाही घेतला. बायको म्हणते, तुला सांगितलं पोरांना देऊ नको, हे करू नको. चिडचिड होते की नाही? वस्तूसाठी तुम्ही माणसावरती रागवताय. समजतंय का तुम्हाला? तर वस्तू महत्त्वपूर्ण नाही, ती माणसाला बोललेलं परत माघारी येते का? आपण काय करत आहे? तर शोक कुणासाठी करत आहे मी? तसं शरीरासाठी शोक करताय तुम्ही. हे शरीर मरणार आहे एक दिवशी, मातीत जाणार आहे हे शरीर. त्याच्यासाठी काय रडायचं आहे? ते आत्म्यासाठी रडलं पाहिजे. आत्म्याचं कल्याण व्हावं यासाठी दिवस रात्र वाईट वाटायला पाहिजे आपल्याला, की मला भगवंत कधी भेटतील, मला भगवंत कधी भेटतील, मी माझ्या घरी कधी माघारी जाणार, अशी ओढ आपल्या मनाला लागायला पाहिजे. तर शरीराप्रती शोक करून काही उपयोग नाही, कारण आज ना उद्या हे शरीर जाणारच आहे. एक व्यक्ती आहे, त्यांचे वडील वारले आणि ते सारखंच माझ्याकडे येते, विश्वासच बसत नाही हो म्हणते. असं कसं काय झालं? विश्वासच बसत नाही. मी दुसरा विषय काढतोय, पुन्हा तिथेच येते ते. मी दुसरा विषय काढतोय, पुन्हा तेच वाक्य बोलतोय फिरून. कंटाळोय मी त्यांना. चांगल्या संपर्कातला व्यक्ती आहे, पण काय करायचं तेच बोलतोय मला पुन्हा. अहो विश्वास बस, असं कसं काय झालं? चांगलं चालता बोलता. अरे म्हणलं 80 वय झालं तर अजून कितीच जागा होते नी. मी तर म्हणतोय 10-15 बोनसच झाले, बाद झालं की. 80 वय म्हणजे भरपूर झाले की आता ह्या अवस्थेमध्ये. तर तुम्ही असं कसं चालता बोलता चांगले होते. हा शोक काही व्यर्थ आहे. आणि म्हणून भगवंतांनी स्पष्टपणे म्हणले, तू मूर्ख आहेस अर्जुनाला. हे मूर्खासारखं असं काहीतरी बडबड करू नकोस तू. हे शरीर एक दिवशी मरणारच आहे, त्यासाठी कशाला रडतोस बिनकामाचा?
तू ते मार, लोक मार, मरू दे, तू मर नाही तर ते मर, पण धर्मच वाचला पाहिजे, धर्माची स्थापना झाली पाहिजे, समाजाला सुख झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण कुणासाठी कुणाचा बळी देतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता इकडं हे राजा झाले तर समाजाचं कल्याण होईल, माणसांचं कल्याण होईल, बरोबर आहे की नाही? मग 4 माणसं मिली म्हणून काय बिघडलं घरातलं तुझ्या? ते बेकारच आहेत की माणसं. म्हणून आपण नेहमी गुरूंचं आणि भगवंताचं ऐकायला पाहिजे. ते बरोबर सांगतात, सत्य सांगतात आणि कल्याण व्हावं असंच सांगतात. स्वतःचं जास्त डोकं नाही लावायला पाहिजे, कारण आपलं डोकं काही एवढं चलाक नाही. लक्षात येते का तुमच्या? ज्याने गुरुचं मन जिंकलं, ज्याने गुरुची श्रद्धा आहे गुरुवरती, तो व्यक्ती 100% ऑलरेडी जिंकलेला आहे. प्रभुपाद महाराज त्यांच्या आयुष्यामध्ये गुरूंना फक्त 2 वेळा भेटले, 2च वेळा भेटले, पण त्यांनी एवढं मोठं विश्वामध्ये प्रचार केला. असं नाही 24 तास गुरुच्या पायात पडलं पाहिजे. त्यांची 2 वेळा भेट झाली गुरूंशी, पण त्यांनी पूर्ण विश्वामध्ये एवढी मोठी संस्था उभा केली, एवढा प्रचार केला लाखो लोकांना. म्हणून तेवढी श्रद्धा आणि विश्वास तुमच्या गुरुमध्ये तुमचा पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की विनाकारण शोक नाही केला पाहिजे. आणि आता पुढच्या सोमवारी आपण फार इंटरेस्टिंग आहे, नत्वेवाहम जातुनासम नत्वन्नेमी जनाधिपा. तर ते फार सुंदर होणार आहे की कशाबद्दल रडत आहे अर्जुन. तर अर्जुन का रडत आहे की शरीराच्या आतला आत्मा तो बघत नाही. तर त्याची चर्चा पुढच्या वेळेसपासून होणार आहे. आणि आत्मा म्हणजे काय, मनुष्य मरतो कसा, मेल्यानंतर काय होतं, त्याचा देह कसा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जातो, ही सगळी चर्चा पुढच्या सोमवारपासून होणार आहे. तोपर्यंत हरे कृष्ण कृष्ण कृष्ण.